आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मालती तू बस इथं खाली बस. बस मालते हे बघ मी तुला वचन देते. महादेव मामांना मी काही होऊ देणार नाही. मी या समजात त्यांना बाहेर काढेन. अगं पण बाबांना लॉकअप मध्ये नाही बाबा मलू हे मलू काय रडतेस काय वेडीस का तू? अगं नानानं काय अटक नाही केलेली पोलिसांनी. पोलीस फक्त त्यांची चौकशी करतात हो की नाही? खरंच म्हणजे बाबा घरी येतील ना? मग काय येणारच ते. त्यांना आवडणार आहे का त्यांची ठमाबाई अशी रडलेली? रडू नको. शांत शांत. चल आराम कर. बरं मी वकिलाकडे जाऊन येते. सिद्धार्थांचे बाबा तिकडे येणार आहेत. तू आराम कर. पाणी देऊ तुला? पाणी हवंय? मग काय ठरवलं तुम्ही? साहेब समजात पहिली गोष्ट म्हणजे मामा त्यांच्या म्हणण्यावरनं मागं नाही हटणार. आणि तुमच्या त्या मॅडम? साहेब मी तुम्हाला आधी बी सांगितले अनु मॅडम प्रेग्नेंट आहेत आणि त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये लय कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यांना या समजात इन्व्हॉल्व करून घेणं लय रिस्की आहे. आणि मामांचं बी हेच म्हणणं आहे. त्याचबरोबर मामा म्हणतायत की अनु मॅडम सोबत या समजात माझं बी नाव येणार. आणि जर असं झालं तर माझ्या आयुष्याच्या मार्गातला पोलीस चौकशी हा लय मोठा अडथळा राहील. म्हणून मामा त्यांच्या म्हणण्यावरनं मागं नाही हटणार. अजून एक मार्ग आहे. कोणता? म्हणजे महादेवने जर सांगितलं की अरुणच्या हातून तो खून झालाय तर काहीतरी होऊ शकतं. सर मला हे पटतंय. म्हणजे सुंदरी हे बघ अरुणवर संशय गेला आणि त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आपण पोलिसांना आणि कोर्टमध्ये पुराव्यानिशी दाखवून दिलं तर मामांना बेनिफिट ऑफ डाऊट मिळू शकतो. राईट सर? अगदी बरोबर. पण गोळी तर अनु मॅडमच्या हातातून सुटली. महादेव मामा असंच कुणाचं बी नाव नाही घेणार. मग तो अरुण का असं ना? सुंदरी तुला काय वाटतंय? नाही म्हणजे मलाही हा मुद्दा जास्त व्हॅलिड वाटतोय बरं का. नाही मामा असं नाही करणार. मी जेवढं मामांना ओळखते ना ते अशी खोटी कबुली नाही देणार. मग कठीण आहे महादेवचं सुटणं. कारण मर्डर वेपन सहित त्याला पोलिसांनी पकडले. मी काय म्हणतो आपण या केसचा उलट्या बाजूने विचार केला तर? म्हणजे सांगतो. म्हणजे मला एक सांगा पोलिसांनी महादेव नानांना नेमकं कशाच्या आधारावर अरेस्ट केलंय? महादेव नानांनी आपल्या गुन्ह्याची कबुली स्वतः दिली त्याच्या आधारावर की पोलिसांना घटनास्थळी काही पुरावे आढळले त्याच्या आधारावर? आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे काही ठोस पुरावे मिळालेले. आता आपल्याला हे शोधून काढायचंय की पोलिसांकडे असे कुठले पुरावे आहेत. ते जर आपल्याला कळले तर आपल्याला पुढचा मार्ग सुकर होईल. अगदी बरोबर. आपल्याला हे जाणून घ्यायचंय पोलिसांकडे असं काय आहे ज्याच्या आधारावरती ते मामांना दोषी ठरवतात. आणि हीच आपल्या पुढ्याची किल्ली आहे. राईट राईट. माहित नाही का पण आपल्याला आपल्या कोड्याचं उत्तर मिळतंय असं वाटायला लागले मला. पुसटची का होईना आपल्याला दिशा दिसायला लागली असं वाटतंय. काका थँक्यू सो मच. अरे थँक्यू म्हणू नको. महादेव नाना तसाही माझा चांगला मित्र आहे. त्याला सोडवणं माझं कर्तव्यच आहे. ठीक आहे मग आता आपण चहा घेऊया. नाही नको.
अहो, काय आहे, पोटात इंधन असलं ना की मेंदू फास्ट चालतो आणि आपल्याला केसही लवकर सोडवायचे. तुम्ही बसा, मी चहा सांगतो. बसा. काका म्हणतायत तसं क्राईम झाला तिथं अजून काही असेल का पोलिसांच्या नजरेतून सुटलेलं? आणि वकील साहेब म्हणतायत तसं गोळी अरुणने मारली होती हे सांगणार. नक्कीच काहीतरी गडबड आहे. काहीही झालं तरी सुंदरी अनुचं नुकसान कधीही होऊ देणार नाही. कदाचित सुंदरीला फसवण्यासाठी आदित्यनंच ठरवून काहीतरी केलं असणार. त्या नेकलेसच्या वेळेला केलं होतं तसं. काय काय भानगड काय? अनु काय एवढी चिडली आहे? सुंदरीला बदनाम करण्यासाठी आता तू काय कांड केलंस? हे बघ, हा असा भोळा चेहरा करून तू अनुला फसवू शकतोस, मला नाही. आणि शेवटी काय घडलंय ते मी शोधून काढेनच. त्याच्यापेक्षा तुला जे काही खरं माहितीये ना ते गपचूप सांग. तेच सांगायला आलोय मी. सुंदरीने अनुला किडनॅपर्स पासून वाचवलंय आणि सुंदरीच अनुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. अरे पण मग तू अनुला हे खणखणीतपणे सांगितलं का नाहीस? नाही, तिने माझ्यावर विश्वास ठेवला नसता. बरोबर आहे, तूच तिच्या मनात सुंदरी बद्दल विष कालवलंस ना. मी एका वेगळ्याच विषयावर बोलायला आलोय तुमच्याशी. म्हणजे आता काय झालंय? अर्जंटली कोल्हापूरसाठी निघावं लागेल आत्ताच्या आत्ता. काय? अरे तिथूनच आलास ना आता, परत कशाला जायचंय? महादेव दाजींना पोलिसांनी अटक केली. काय अटक? काय बोलतोयस? हे बघा, मलाही काही नीट गोष्टी माहित नाहीयेत, पण तिकडे उमाताई पोचले आणि बऱ्याच गोष्टीत माझी मदत लागेल. मला खरंच निघावं लागेल अर्जंटली. पण नाना गेले कशाला कोल्हापूरला? आणि अरे काहीतरी रिझन असेल ना. मला मधुर माहितीये का? म्हणजे मधुर मध्ये आपल्या ऑफिसमध्ये पण काम करत होता. मधुर गण्या दोघं काम करत होते. हा, त्यांचं काय? मधुरचा खून झाला आणि त्याच आरोपाखाली दाजींना अटक करण्यात आली. गॉड. आणि तिकडे सुंदरी एकटी आहे. तिच्या एकटीकडनं सगळं हँडल नाही होणार. तिला माझी मदत लागेल. प्लस तिकडे उमाताई सुद्धा खूप गोष्टी आहेत. मला तिकडे जावंच लागणार आहे. पण तुम्ही प्लीज एक गोष्ट करा की अनुची काळजी घ्या, तिच्यावर लक्ष. माझ्या लेकीला कसं सांभाळायचं ते कळतं मला. तू निघ आता लगेच. जा, निघ. खात्री होती मला सुंदरी कधीच अनुचं नुकसान करणार नाही. देवा, अनुच्या मनातूनही सुंदरी बद्दलचं किलमिश दूर होऊ दे आणि त्या बिचाऱ्या देव माणसाला महादेव नानांना सांभाळ. असं झालंय मावशी. अरे देवा, अगं एवढं रामायण घडलंय वय का तिथं? आणि आम्हाला काय विकल्पना नाही. महादेवराव जेलमध्ये आहेत. नाही, आम्ही सगळीजण येतो बाई तिकडं. आमच्या जीवाला नाही बघ चैन पडायची. नाही मावशी, अहो तुम्ही इकडे यायची काही गरज नाही. तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही घरी जा आणि आज आलेलं जे वर्तमानपत्र आहे ना ते तेवढं लपवून ठेवा. आजची बातमी आई आणि आजींना कळता कामा नये. असं म्हणतेस वय? बर, काय काळजी करू नकोस, मी सांभाळते इकडं. हा काल काही ही एवढी गडबड करते, पण मला फक्त मार्ग दाखव बाई. मंगल, अगं पेपर कसा आला नाही अजून? काय हो, काय झालं? अगं पेपर नाही आला अजून.
मला सगळ्या जगाची बातमी कळल्याशिवाय चहा गोड लागत नाही बाई. तुम्ही पेपर वाचला नाही तर जग चालतच नाही ना. अगं नाही ना, आधी जग चालतंय नंतर मला वाचायला मिळतंय. असा पेपर टाकतात काय बाई, तरी शिस्तच नाही राहिली. आडा इकडं. माझ्या हातातून पेपर काढून का घेतला? मला बी पेपर वाचल्याशिवाय चहा गोड लागत नाही. आणि आधी मालकाने पेपर वाचायचा, नंतर मग तुम्ही. हो की नाही ग मंगल? हा खरंय तुमचं मावशी. तू गप जा. पण काय हो, इतके दिवस तर मीच आधी वाचते, नंतर मंगल वाचते आणि नंतर तुम्ही वाचताय. मग आज काय झालं? हे बघा, आजपासून पुण्यामध्ये नवीन नियम निघालाय. आधी पेपर मालकाने वाचायचा आणि मग भाडे करूनी. आणि नाहीतर तुम्ही कुठे पेपर वाचताय हो? नुसती चित्र आणि फोटोच बघताय ना. मग तुम्हाला कुठे येते पेपर वाचायला? वाचायला येतं का तुम्हाला? हे तर मराठी आहे, मला तर इंग्रजी पण वाचता येत आहे आणि आता तर मी फ्रेंच पण शिकते आहे. आणि काय हो, आज तुम्ही असं का वागताय? म्हणजे जणू तुमचीच काहीतरी बातमी पेपरात आली आहे आणि तुम्ही ती आमच्यापासून लपवत आहात. काय हो मावशी, पण असं काय आलंय काय पेपरात? आता पेपर वाचल्याशिवाय मला कसं समजणार? मी आधी पेपर वाचते. मंगल, मावशीना बऱ्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे बर का. ऐका बरं, तुम्ही बघा पेपरची वाट, मी आलेच. आता यांचं कधी वाचून होणार आहे? कायदा पुरावे बघतं, माणसाचे कॅरेक्टर नाही. मान्य आहे की महादेव अत्यंत परोपकारी, सज्जन आणि अपराईट व्यक्ती आहेत, पण त्याच्या स्टँडमुळे त्याला या प्रकरणातून वाचवणं चॅलेंजिंग आहे. अगदी बरोबर आहे. पण सर, यावर उपाय काय कायद्याच्या दृष्टीनं? त्यावरच आपण चर्चा करू की काही पुरावे वगैरे मिळतात ते किंवा. कालपासून तुम्ही नुसती चर्चा करताय. माझ्या बाबांना सोडवण्यासाठी तुम्ही ठोस असं पाऊल उचललंच नाही अजून. सॉरी 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 सॉरी. बघत तोच विचार करतात ना ते. जरा जरा शांत हो प्लीज. कंटिन्यू. नाही म्हणजे हे सरळच आहे की महादेवला त्याचं स्टेटमेंट बदलावं लागेल, अन्यथा त्याला जन्मठेपीची शिक्षा होऊ शकते किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. काय? फाशी? नाही बाबा. मालू मालू तू शांत हो बघू. चल चल तू बाहेर. शांत हो ग प्लीज. सॉरी साहेब. वकील साहेब, अजून फॉरेन्सिक रिपोर्ट आलेले नाहीत. नाही म्हणजे ते आले की काही क्लू आपल्या हाती लागले, पण वेळ मात्र आपल्या हातून निघून चालली आहे बरं का. काका, तुम्ही म्हणाला होता तसं पोलिसांनी गोळा केलेले पुरावे आपल्याला एकदा बघायला पाहिजे. आपण आता पोलीस स्टेशनला जाऊयात का? ठीक आहे, चल. ओके चल. फुगा झाला यार डोक्याचा. अनुला कसं बसं सांभाळलं, पण दाजींना या प्रकरणातून बाहेर कसं काढायचं? काढावं तर लागणारच आहे. त्याची कंडिशन तिकडे वाईट व्हायला लागली, पण अजून सगळी गोष्ट मलाच नीट कळत नाही. काय झालंय, कसं झालंय? एक काम करतो, कृष्णालाच विचारतो फोन करून. इन्स्पेक्टर साहेब, महादेवची तब्येत आता तशी बरी आहे, काळजी करण्यासारखं काही कारण नाही.
पण त्याच्या तब्येतीला ट्रेस होणार नाही याची मात्र दक्षता घ्यावी लागेल. हो डॉक्टर. बरं येऊ मी. धन्यवाद. बसले. अरे अरविंद सर, आता डॉक्टर येऊन गेले. चौकशीची पूर्ण परवानगी दिली त्याने. गुड. आम्ही भेटू शकतो का मामांना? नो सॉरी, शक्य नाही. पण ऑफिसर, महादेवचा लॉयर म्हणून मला माझ्या आशिलाला भेटायचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी इन्फॉर्म करावं लागतं अगोदर वकील साहेब. पण सर, कोर्टात भेटा. तुम्ही कुणी काहीच का करत नाही हो बाबांना सोडवायचंय म्हणून? अगं मला ती प्रयत्न करतायत ते, एवढ्या सोप्या नाही आहेत त्या गोष्टी. एकतर नानाने स्वतः कबुली दिली याची आणि त्यात ते ऐकत नाहीत. काय करणार आहे? बघ तू नको काळजी करू, स्ट्रॉंग राहा प्लीज. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल यातून. आणि प्लीज तू चिडचिड करू नको, शांत राहा. वा, बोला आदित्य. अरे कुठे तुम्ही ए आदित्य, काहीच कसं काय वाटत नाही रे तुला? हा, इथे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय आणि तू तिकडे आपल्या लोकांवर मजा मारतोयस. कसलीच लाज वाटत नाही तुला? एकतर त्या अनुला इथे घेऊन आलायस, ही सगळ्यात मोठी चूक केलंस. त्या अनुमय आता सिरियस सिच्युएशन इतकी झाली ना की सगळे हाताबाहेर गेलेत. काय करणार काय माहिती आहे. तू ठेव फोन. हॅलो. काय करायचं यार माणसाचं यार. आदित्य, एकदा फोन कट केला की तुला कळत नाही का? बघ तू मला प्लीज इरिटेट करू नकोस. पास, आता मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. ठेव फोन. बाय. हॅलो. हे बघ माझं एकदा ऐकून घे तू. हे बघ दाजींना काय झालं मला खरंच माहित नव्हतं. मला जसंच उमाताईचा कॉल आला त्यांनी सांगितलं ना, मी लगेच निघालो, दाजींसाठी निघालो. हे बघ मला फक्त एवढं सांग, तुम्ही सगळे कुठे आहात? मी लगेच येतो तिकडे. ठीक आहे. कुठं असणार आहे? मी असून रिसॉर्ट मध्येच आहे. ये इथे. हा ठीक आहे. मी आलो. मी आलो. हॅलो. रडू नकोस ग, शांत हो प्लीज. काही होणार नाहीये, खरंच काही होणार नाहीये. सुंदरी आहे तिथे, ती सगळी सिच्युएशन हँडल करेल. हा, बाबांना काही होणार नाही मालू, काही होणार नाही. हा, तू रडू नकोस ग प्लीज. ती शांत हो. मालू, चारू कुठे आहे तुम्ही? उमाताई, चल. चारू कुठे आहे तुम्ही? चारू. मालू, मालू. मालू काय झालं काय? कसं झालं? मला पण नक्की काहीच माहित नाही ग. पण कृष्णा बोलले की स्वरूप बाबांना काय देऊन घेणार नाही म्हणून. कृष्णा, मला खरं खरं सांग काय झालंय? मामा मी गण्यानं मला सांगितलं की यांनी मधुरचा खून केला म्हणून पोलिसांनी यांना अटक केली. खरंय काय? माझा नाही विश्वास बसत. दुसऱ्याच्या मदतीला नेहमी धावून जातात, आपला जीव संकटात टाकून नेहमी हे दुसऱ्याला मदत करतात. हे आपल्या मध्याला कसं मारतील? मामी, यावेळीही त्यांनी तेच केलं, अनु मॅडमना वाचवण्यासाठी. उमाताई, तुम्ही रडू नका प्लीज. कृष्णा, तुम्ही सांगा, नक्की मला सांगा काय झालंय?
उमाताई काय झालं आणि कसं झालं कोणालाच नेमकं काहीच माहिती नाही हो. मग पोलिसांनी यांना का अटक केली? त्यांनी काही केलं नाही ना, मग यांना का तुरुंगात डांबलंय? आणि तुम्ही काय बघत बसलाय नुसते? सरू कुठे आहे? ती महादेव मामांनाच भेटायला गेली. तुम्ही तरी मला खरं खरं सांगा, तुम्हाला जे काय माहिती आहे ते समजा मला सांगा. मामी प्लीज शांत व्हा. महादेव मामा सुंदरीला अरुण पासून वाचवायलाच आले होते इथे, पण घटना घडली तिथे मधुर कसा मारला गेला काहीच माहित नाहीये. पण मग यांनी मधुरला गोळ्या घातल्या हे तुम्हाला कोणी सांगितलं? पोलिसांनी कशाच्या जीवावर डांबून ठेवलं यांना? उमाताई नानांनी स्वतःच गुन्हा कबूल केला. नाही, शक्यच नाही. माझा नाही विश्वास बसत. ते कोणाचा खून करूच शकणार नाही. उमाताई